करण्याची धडाकेबाज टक्कर देऊ. एक तुझी माझी कामाची तुझी, तुझी माझी कामाची तुझी. आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका. हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशनमधून क्रिएट केला. सिम्पली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे. अलाइट मोशन ओपन केल्याच्या नंतर बिटमॅप प्रीसेट आणि सेटिंग प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट इनपुट करून घ्यायचे. इनपुट केल्याच्या नंतर बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्या नंतर काही तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार. स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्याच्या नंतर इथं मी तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओ क्रिएट करून दिलंच आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जे तुमचे फोटो आहेत इथे ॲड करायचे. ॲड करण्यासाठी तुम्हाला फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. कलर फिलवरती जायचे, नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. केल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं जो फोटो ॲड करायचा आहे त्या फोटोवरती क्लिक करून प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता काय अशा प्रकारे तुमचा फोटो इथे ॲड होऊन जाणार. दुसऱ्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून कलर फिलवरती येऊन नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. केल्याच्या नंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे. केल्याच्या नंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचे आहे. तर बघू शकता हा पण फोटो इथे ॲड झालेला आहे. फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. कलर फिलवरती जाऊन नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला तोच फोटो इथं ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता हाही पण इथं ॲड झालेला आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला जेवढे काय आता इथं फोटो दिसतात तेवढे तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे आहे. फोटो ॲड केल्याच्या नंतर इथून बॅक येऊन जायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर सेटिंग प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्या नंतर इथं मी तुम्हाला 3 लेअर देणार. तर या 3 लेअरला सिलेक्ट करायचं आहे. 3 लेअरला सिलेक्ट केल्याच्या नंतर इथून कॉपी लेअर करायचं आहे. कॉपी लेअर केल्याच्या नंतर बॅक यायचं आणि बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्या नंतर आता इथं तुम्हाला पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. 3 लेअरला सिलेक्ट करायचं आहे. केल्याच्या नंतर सगळ्यात लास्टला यायचं आहे. खाली तुम्हाला आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे. केल्याच्या नंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, 11.4 सेकंदावरती आल्याच्या नंतर 2 नंबरच्या लेअरवरती क्लिक करून 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर इथून कट करून घ्यायचं आहे. केल्याच्या नंतर खालची लेअर पण इथून कट करून घ्यायची आहे. तर बघू शकता काय अशा प्रकारे. तर आता व्हिडिओ तुमचा इथं रेडी झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सेटिंगच्या साईडचा शेअरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे आणि इथून एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्या नंतर तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाणार. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.